सारंगा रात्रीच्या अंधारात राजांनी सांगितलेलं काम करत होता। राजांनी त्याला सुभानमंगळाच्या आसपास असलेल्या जंगलात सैनिकांना लपण्यासाठी मोक्याच्या जागा बनवायला सांगितल्या होत्या। तेव्हा त्या जंगलात त्याला कावेरी भेटली आणि तेवढ्यात बहिर्जी नाईक यांनी 3 वेळा घुबडाचा आवाज काढून सारंगाला सांकेतिक भाषेत इशारा केला। सारंगाने दगडावर दगड आपटून त्यांना इशारा केला। हे सगळे बघून कावेरी धक्क झाली की हा काय प्रकार आहे, पण तिच्या डोळ्यात पाणी होतं। मग बहिर्जी त्यांच्या जवळ आले आणि बहिर्जींनी विचारलं की ही स्त्री कोण। मग तिने सगळी घटना बहिर्जी आणि सारंगा यांना सांगितली। बहिर्जींना तिच्या शौर्याचं कौतुक वाटलं। मग ती म्हणाले की मी फक्त 4 लांडग्यांना संपवलंय। ह्या मुलकात असे वाईट कृत्य करणारे कितीतरी लांडगे मोकाट फिरतात, ते आमच्यासारख्या स्त्रियांची आबरू लुटतात, त्यांना कोण मारणार। त्यावेळी सारंगा म्हणाला त्या दुष्ट लोकांना संपवण्यासाठी शिवाजीराजे भोसले नावाचा लावारस सह्याद्रीच्या पोटातून बाहेर पडला आहे। पण ती नायकांच्या पोशाख आणि त्यांच्याकडे बघत होती, तिला त्यांची ओळख पटत नव्हती। न राहून तिने प्रश्न विचारला की तुम्ही कोण आहात। बहिर्जी म्हणाले तुला वेळ आल्यावर नक्कीच कळेल मी